तुझं आणि मामाचं काही बिनसलंय का? अगं सन्या बंट्या ओम्या आहेत अगं, म्हणून काय बिडकर काकांनी लाटणी घेऊन त्याच्या मागं पळायचंय? अरे ती पोरं माझ्या बाथरूम मध्ये घुसली. तो सन्या बाथरूमच्या खिडकीत बसला होता, बंट्या त्याला पकडून वर चढत होता. दोघं आपटले. नेमकं त्याच वेळेला रजनी किचनच्या खिडकीतून आली. तिला बघून काका घाबरले. ती बोंबली, ओम्या घसरला, बोंबा बोंब सगळीकडे. आयुष्यात 5 मिनिटं बाहेर गेले का? 5 मिनिटं. सत्यानाश आहे घराचा. आईला बाथरूमची कडे पण तोडून ठेवली. ती का नाही, जोपर्यंत बिडकर काका माझं बाथरूम नीट करून देत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार तुझ्या रूम मध्ये. यू मोस्ट वेलकम यार. तसंही मला स्टडीसाठीच लागते हे रूम. तू शांत हो आधी, शांत हो. मी तुझ्यासाठी आणते काहीतरी. Hello, may I come in? हा ये, सवाष्ण वाढला कोणी नाही, ये. Excuse me. तू? बरं झालं आला. बिडकर काकूंकडे कोणी नव्हतंच सवाष्ण वाढायला. Oh, shut up. तू काय करतेस इथे? ए हुशार, ही माझी अपार्टमेंट आहे. तू का उगवलायस ते सांग. Well, मी अपर्णाला भेटायला आलोय. ए अपर्णा, तुझी मैत्रीण आली. Excuse me. मी तिचा मित्र आहे. हा मग तरंगतोय कशाला ओढण्यासारखा? It's my style, you know. हाय सँडी. Hi, baby. इंग्रजांच्या अय्या, तू कसं काय इथे? अय्या, माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे. केलं का तोडकाळ? वाटलंच मला. तरी मला डाऊट होताच तुझ्यावरती. ए तू गप ग. चल मला सांग आज तू काय गुड न्यूज आहे? आज खूपच आनंदी दिसतोस. माझं की नाही, माझं की नाही, माझं की नाही. आता बांबू खाली ना आयुष्य पडतो. लग्न ठरलंय माझं. लाजतय बघ कसं, लाजतय बघ कसं. अरे कसलं रे दळभद्री लक्षण हे. I said it's my style, babe, and I'm getting married. ओ वाव. काँग्रेस यार. अभिनंदन अभिनंदन. काय करतो मुलगा? काय करते मुलगी? ती ना सगळं सगळं करते. सगळं येतं तिला. वा वा वा, नशीब लागतं हो अशी मुलगी मिळायला. लोकांना शोधून सापडत नाही अशी मुलगी. एक मिनिट, मला काही कळलं नाही त्या मुलीविषयी. तुला काही कळलं? एक तर तिला सगळं येतं, त्यात ते ह्याच्याशी लग्न करते. तुला नाही कळलं तेच चांगलंय. बरं ते जाऊ दे. कधी करतोस लग्न? नेक्स्ट वीक. इतक्या लवकर? तुला तर माहिती आहे ना, आय एम अ फेमस फॅशन डिझायनर. माझ्या पाठीमागे किती मुली असतात, मग ऑब्विसली ती इन्सिक्युअर होणारच ना. शी सेड आय कांट लिव्ह विदाउट यू, लेट्स गेट मॅरीड. म्हटलं करून टाकावा लग्न एकदा. सो हिला हिला झटके नाही ना, अशी का असते ही? ते जाऊ दे. तू सांग तयारी कुठपर्यंत आली? आणि शॉपिंग पण बाकी असेल, वेळ पण कमी आहे ना. डोंट वरी डिअर, शी इज आउटस्टँडिंग. ती म्हणाली काहीच करू नको, सगळा खर्च मीच करते, सगळं आपोआप घर पोहोचेल. तिच्या घरचे पण डंप आहेत, ते पण म्हटले काहीही करू नको, फक्त लग्नाला उभा राहा, लग्न पण आपोआपच होईल. काही काही करू नको, पोरं पण आपोआपच होतील. फॅनलाच घाण झाले नाही, साफ केला पाहिजे. दिस इज रिडिक्युलस. हे रिडिक्युलसच आहे सगळं. नाही तू मला सांग, तुम्ही दुकानावर बायको रस्त्याने चालले बर का, छेडणाऱ्या माणसाला मागून कळणार कसं कोण नवरा आहे कोण बाय कोण छेडायचं कोणाला? तू जरा गप्तेस का? सँडी तुला माहिती आहे ना ती कशी आहे. इग्नोर ना, तू तुझ्या फ्युचरचा विचार कर.
हॅलो. ओ नो 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 नो. ओ माय गॉड. अरे 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 काय 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 झालं? पाणी देऊ का तुला? नाही नाही, कडुलिंबाचं पाला आणि सावंत पुन्हा सांगूत काढायचं. माझे लग्न मोडलं. अरे कसं काय? शी स्टुपिड गर्ल. तिच्या एक सोबत माझ्या डॅडच्याच कॅफेत बसली होती. कशावरून? तो एक्सच होता. कारण ती ब्रेकअप करत होते. अरे मग चांगलं आहे ना, लग्नाआधी सगळं क्लिअर करतीये. ए येडे, ब्रेकअप म्हणजे ते हिशोब लावत होते. कोण कुणाला कधी कुठे आणि कसं घेऊन गेलं, किती खर्च केला, शॉपिंग, पार्क, ट्रिपा, पिक्चर. अरे देवा. शी शी तुला शिव्या घालायच्यात का? मराठीत घाल, लय भारी वाटतं. भाटक भवानी कुठची कुठल्या रानडुकराला घेऊन बसली होती. सत्यानाश केला माझ्या प्लॅनचा. मुर्दा बसला भाताड्यांचा. काळ तोंडी माकड तोंडी नरकात पण जागा नको मिळव. मरी आई वाटूळ होऊ दे का हा सँडी, कान तृप्त झाले रे माझे. काही नाही सँडी, तुला माणसंच ओळखता येत नाहीत बघ. नाहीतर काय, असं पोरी मागं लागून काय लग्न होतं काय? काय पोरखेळा वाटला? लग्न येते, कोणाशी करतोय, का करतोय, आपलं काय भविष्य असेल हा विचार करायचाच नसतो का? डिवोर्स सिस्टीम आहे म्हणजे कसंही वागायचं का? हिच्याशी लग्न झालं असतं ना तर इज्जत आणि स्टाईल दोन्ही चव्हाट्यावर निघाले असते. हे बघ, फॅशन डिझायनर बनण्यासाठी तुला असं राहायची गरज नाहीये. फॅशन टोक्यात असते, डिझाईन्स टोक्यात असतात, राहणीमानात नाही. स्टाईल पेक्षा कर्तव्य दाखवली तर बाप पोरगी देईल ना. 2 ट्रिप्स, हॉटेलिंग, पार्क हे सोडून जे उठतं ना त्याला आयुष्य म्हणतात. आणि त्या आयुष्यामध्ये जो सोबती पाहिजे असतो ना त्याला लाईफ पार्टनर म्हणतात. आणि तो निवडताना विचार करावा लागतो. आय थिंक तू आता घरी गेला पाहिजेस. हा, तुझा गॅस असेल आता. हो हो जातो मी. आणि डॅडला पण सांगतो की मी कॅफेकडे लक्ष देणार, डिझाईन पार्ट टाइम करेन. आणि हो, मी स्वतःलाही बदलेन. नाव आय डोंट वॉन्ट टू बी अ फॅशनेबल पर्सन. आय वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन. पण सँडी माझा कॉलेज फ्रेंड आहे, तुला कसं ओळखतो? कारण तो दीपाचाही फ्रेंड आहे आणि दीपा तुमच्याच कॉलेजला होती. बाकी खूप लंबी कहाणी, फुरसत सांगितलं.